अचानक जर तुम्हाला कोणी काकू अशी हाक मारली तर काय होईल? शॉक लागेल ना. डायरेक्ट काकू, कोण म्हणाला काकू? तुमच्या मुलाचे मित्र असतील किंवा तुम्ही बाहेर कुठे गेल्यानंतर एक्सक्यूज मी काकू प्लीज साईड असं म्हणाल्यानंतर तुम्ही शॉक होता ना. तुमच्या लक्षात येतं ना की काय झालं नक्की, आपल्यामध्ये चेंजेस काय झालेत, काकू झालो का आपण आता, आपलं जितकं पुढे गेलेत. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपण 40 क्रॉस करतोय. हे आपल्याला कळलंच नाही की आपण 40 क्रॉस केली कधी. आणि मग मात्र आपल्याला लागतो हा मोठा शॉक की आपण स्वतःकडे अजिबात लक्ष न देता आपण फक्त बिझी स्केड्यूलमध्ये फॉलो करता करता आयुष्याच्या मध्यांतरामध्ये आलोय. नॅचरल सौंदर्य हळूहळू कमी होऊन जेव्हा स्किन आपली थोडी मॅच्युअर होऊ लागते ना, तेव्हाच लोक आपल्याला काकू म्हणायला लागतात ना. आपण बघा बरं, सुरुवातीला सगळं आवरता पुढे जाता आपल्या लक्षात येत नाही. आपण रेग्युलर आपली स्किन बघतो, चेहरा बघतो आपण मिररमध्ये, आरशामध्ये, पण आपल्या लक्षात येत नाही. कुणी तर आपल्याला आठवण करून देतं, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपलं एज थोडं पुढे गेलंय. पण पुढे गेलं म्हणून नाराज होऊन नाही बसायचं. काय ग, कधी विचार केलास का? लहानपणापासून आत्तापर्यंत तू काय केलं? लहानपणी मनमोकळपणे जगलीस आणि लग्नानंतर फक्त आणि फक्त तू कुटुंबासाठी जगलीस. आणि कुटुंबाबरोबर जगता जगता तू स्वतःला विसरून गेलीस पूर्ण. आणि आज जेव्हा तुला कोणी काकोशी हाक मारली तेव्हा तू जागी झाली. मग तुला काय करायचं आता? जागं व्हायचं ना, स्वतःसाठी जगायचंय ना. कुणीतरी काकू अशी हाक मारते आपल्याला, तेव्हा आपल्याला कळतं की आपण आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहोत. घरी येऊन स्वतःला जेव्हा निहाळतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण आयुष्याच्या मध्यांतरावरती आलोय. आणि आपण काय करतोय? आपण फक्त जगणं सोडून दिलं. आपण फक्त कुटुंब, नोकरी, घर, संसार ह्याच्यामध्ये गुरफटून गेलोय. स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष झालं. आता याचा अर्थ असा आहे का की फॅमिली पूर्ण जोडली आहे, फॅमिलीकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय आणि आपण फक्त स्वतःसाठी जगतो? हो, असं काही नाही. आता हे आहे की मुलं थोडी मोठी झाली, मुलं स्वतः थोडं करू लागले, म्हणून आता फॅमिलीकडे बघता बघता तू स्वतःकडेही लक्ष दे. स्वतःच्याही तब्येतीचे कुरघोडी चालू झाले तर त्यांना क्युअर करण्याचा प्रयत्न कर. स्वतःसाठी सुद्धा जग. या व्हिडिओतून मी स्त्रिया 40शीत आलेत किंवा 40शी ओलांडली आहे आणि त्यांना असं वाईट वाटतं की आपण म्हातारपणाकडे चाललो आहे, त्यांच्यासाठी थोडेसे मार्गदर्शन करणार आहे. थोडं त्यांना मी असं रिफ्रेश करणार आहे की असं सांगून की 40 म्हणजे नथिंग. एज फक्त नंबर आहे. तुमचं जे वय आहे ना 40 हा फक्त नंबर आहे. त्याच्यानंतरही आपल्याकडे खूप काही आहे ज्याच्यामध्ये आपण जगू शकतो. उलट आपण थोड्याशा जबाबदाऱ्यांमधून बाहेर पडलो आहे आणि आता स्वतःसाठी थोडा वेळ देऊ शकतो आहे. हे पॉझिटिव्हली घ्यायचं आहे सगळ्या स्त्रियांनी. चला कंटिन्यू करू आपण आपल्या व्हिडिओला. चला, या वयाला आता मन पॉझिटिव्हली घेऊया. 40 ही खरंच नॉटी असते, कारण आपण आपल्या मुलांच्या जबाबदारीतून थोडं बाहेर आलेलं असतो. मुलं थोडीशी मोठी व्हायला लागतात आणि मग स्वतःकडे लक्ष द्यायला थोडा वेळ मिळतो. आता बघा, ड्रेसिंग सेन्स चेंज केले, थोडी हेअरस्टाईल चेंज केली की झालं तुमचं 40 एज दिसणारच नाही आहे. आणि स्किन केअर रुटीन, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत. मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. सिम्पल आणि घरगुती स्किन केअरचे रुटीन्स तुम्हाला मी सांगणार आहे त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सुरुवातीला आज फक्त बघा की तुम्हाला 40 एज तुम्हाला समजू नये म्हणून काय काय करावं लागणार आहे. आपण जेव्हा आपले स्वतःचे ड्रेसिंग चेंज करतो ना, तेव्हा खरंच स्वतःलाच इतकं छान वाटतं ना, एकदम अशी एनर्जी येते, छान वाटतं स्वतःला. करून बघा थोडंसं. आता हे मी जे पिक्चरमध्ये दाखवलं तसं करायचं नसेल तरी म्हणजे ते कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला जो ड्रेस आवडतो ना, जी स्टाईल आवडते ना, ती करा आणि बघा कसं वाटतं. खूप छान वाटतं स्वतःला. एकदा चेंज करून बघा. जर खरंच नाराज असेल 40मध्ये तर 40 नंतर 40मध्ये असं कधीही, तर तुम्ही खरंच स्वतःला ड्रेसिंग सेन्स चेंज करा आणि हेअरस्टाईल पण. आणि मग बघा कसं छान वाटते, फ्रेश, एनर्जेटिक आणि एव्हरग्रीन. आणि आपल्याला लावायचं आहे फेस पॅक. आता वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक असतात, खूप सारे तुम्ही यूट्यूबवरती पण व्हिडिओज बघितलेले असतील. आणि मी सिम्पल घरगुती रेग्युलर करण्यासारखा फेस पॅक आणि स्किन केअरचं रुटीन
घेऊन येणारच आहे. तोपर्यंत तुम्हाला जे माहिती आहेत ते तुम्ही स्किनवरती लावू शकता आणि स्किन केअर करायला सुरुवात करा. आत्तापर्यंत जर नसेल केली तर आत्तापासून सुरुवात करा. वेळ गेलेली नाही, अजून खूप वेळ आपल्या हातामध्ये. सो सगळ्यात अगोदर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्किन केअर. तर स्किन केअर सुरुवात करा आणि मग बघा तुम्हाला काय ग्लो येतं. स्वतः आवडू लागतो आपण आणि स्वतःवरतीच प्रेम करू लागतो. त्याच्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी जिम, योगासनं करायला सुरुवात करा. एकदा जिमला जायला सुरुवात झाली ना, मग बघा कसं छान वाटतंय. असं पूर्ण दिवस असा तरतरी येते अंगामध्ये आणि एकदम फ्रेश वाटतं. जिम सुरुवात करा. जिम नसेल जमत, ज्यांना थोडे हेल्थ इश्यूज असतील त्यांनी वॉक चालू करा. मॉर्निंग वॉक, जिम, योगासनं, ॲरोबिक्स आणि खूप सारं आहे असं. स्वतःच्या आवडीचं म्युझिक घ्या, म्युझिक लावा आणि वॉकला जावा. जर तुम्हाला तुमच्या काही हॉबी असतील, म्हणजे जसं तुम्हाला तुमच्या पेटना फिरवायला न्यायचं असेल तर त्या थ्रूसुद्धा तुमचा व्यायामच होणार आहे. मस्त इयरफोन्स लावा, तुम्हाला आवडतील तर कॉर्ड्स लावा आणि मस्त जायचं आहे आपल्याला आपल्या पेटला घेऊन फिरवण्याच्या निमित्ताने वॉकच्या बहाण्याने बाहेर पडायचं आहे. तेवढाच आपण स्वतःसाठी वेळ काढतो आणि रिलॅक्स होतो. मग नंतर काय करायचं आहे, थोडीशी हेअर केअर करायची. हेअर केअरसाठी छान ऑइल मसाज करा. कधी जर वाटलंच तर पार्लरमध्ये जाऊन छानसं काहीतरी करून एखादी ट्रीटमेंट करून या. जसं हेअर स्पा आहे, केराटिन आहे, जे पण करून या. म्हणजे तुमच्या केसांना जे सूट होतं, तुम्हाला केसाला जे परवडतं ते करायचं. हे ऑप्शनल आहे, आपण हे घरातही करू शकतो. खूप साऱ्या रेमेडीज आहे. जसं जवसाचं जेल तुम्ही वापरू शकता. आपण राईसचं पीठचं पण वापरू शकतो, राईसचं पाणी वापरू शकतो, तांदळाचं पाणी. ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जायला सुरुवात करा. मैत्रिणी, खूप साऱ्या मैत्रिणी, आजकाल तुमचे सारे ग्रुप असतात. जसे किटी पार्टी असते, भेशीचे ग्रुप्स असतात. फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे आपले जुने मित्रमैत्रिणी आपल्याला भेटायला लागले आहेत. मग अशा वेळेस तुम्ही तुमचं गेट टुगेदर करायला सुरुवात करा. किटी पार्टीज करा, बाहेर फिरा, पिकनिक्स करा, छोट्या पार्ट्या करा. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला खूप साऱ्या खर्चात पडायचं आहे. छोटं करायचं. गार्डनमध्ये भेटा, वॉकमध्ये भेटा. म्हणजे जिथे पण तुम्हाला तुमच्या फ्रेंड्ससोबत भेटता येईल तेवढं भेटा. म्हणजे कमालीचा रिचार्ज मिळतो आपल्याला. जुन्या आठवणी निघतात. हेल्दी फूड खायला सुरुवात करायचं आहे. म्हणजे आपल्या त्या सोबत म्हणजे व्यायामासोबत डाएट पण मस्त होऊन जाईल आणि हेल्थमध्ये बेनिफिट्सच मिळतील. बघा, प्रोटीनयुक्त, कॅल्शियमयुक्त असे डेअरीचे पदार्थ हे सगळं खायला आपल्याला सुरुवात करायचं आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीवर डिपेंड असतं. तुमच्या डॉक्टरने जे सल्ले दिले असतील जर काही, तर ते सोडून ते पाळून खावा. पण डाएट मात्र हेल्दी ठेवायचं आहे आपल्या सगळ्यांना. म्हणजे ज्यांनी 40 क्रॉस केली त्यांना पण आणि 35च्या नंतर जे आहेत त्यांना पण डाएटमध्ये चेंज केला ना की आपण एकदम असं छान रिफ्रेश होऊन जाणार आहे. फ्रूट्स इंटेक करायचेच आहेत कंपल्सरी. फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स हे कंपल्सरी आपल्याला आपल्या आहारात ॲड करायचे आहेत. म्हणजे आपण असं एकदम छान ताजे आणि एव्हरग्रीन राहू. आणि मग खरंच वाटेल की अरे 40 हा फक्त नंबर आहे, 40. आणि आता हे लास्ट बट नॉट लिस्ट, झोप पुरेशी घ्यायची आहे. पुरेशी म्हणजे 10-12 तास नाही, 6 ते 8 तास झोप घ्यायची. ती पण अशी रिलॅक्स झोप घ्या आणि हॅपी राहा. हे सनस्क्रीन, मॉइश्चरायझर नियमित वापरा. चला बाय. थांबू इथे, आपण भेटू. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. जय श्रीराम. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.